नमस्कार मित्रांनो, प्रमोद रानडे बोलत आहे. आणि आजचा व्हिडिओ मी असा करतो आहे की तुमच्याकडे काहीतरी मोठं करण्याचं पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. ओके, दृष्टी पाहिजे आणि ती दूरदृष्टी पाहिजे. ओके, तुमच्याकडे टनल विजन पाहिजे, राईट. टनल विजन जर नसली तर तुम्हाला पुढे काय होणार आहे 20 वर्षानंतर ते आत्ता कळण्यासाठी तुम्हाला टनल विजन मस्ट आहे. आणि त्या टनल विजनमध्ये तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट नाही केली, ओके, तुम्हाला आत्ता मिळणाऱ्या पैशातून, राईट, आत्ता तुम्ही पैशासाठी काम करताय, ओके, ॲट द एज ऑफ 30, 35, 40, 45. पण त्याच्यानंतर आता तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली तर पैसा तुमच्यासाठी काम करणार आहे, राईट. आणि पैसा तुमच्यासाठी काम कधी करेल तर तुम्ही आत्ता चांगली इन्व्हेस्टमेंट कराल तर. चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणजे टिपिकली सेव्हरल टाइम्स आय हॅव टोल्ड इन माय चॅनल की तुम्ही लक्ष द्या या विषयाकडे, त्याचा अभ्यास करा. अभ्यास करायचा नसेल तर ETF मध्ये टाका पैसे. पहिल्यांदा सॅलरी आल्यानंतर सेव्हिंग करा. सेव्हिंगचं काही नसेल तुमच्याकडे तर कॅपिटल कुठून निर्माण होणार? ओके, कॅपिटल स्वतः निर्माण करायला पाहिजे. स्वतः अकाउंट उघडायला पाहिजे तुम्ही. आणि अकाउंट उघडल्यानंतर त्याच्यामध्ये पैसे अलोकेट करायला पाहिजेत. आणि अलोकेट केल्यानंतर मग तुम्ही X टाईमला घाला, Y टाईमला घाला. तुम्हाला मार्केटचं जर टेक्निकल कळत असेल किंवा कोणाला तरी विचारून करा ते. पण यू मस्ट एंटर द मार्केट. ओके, एंटर द मार्केट इज फॅन्टॅस्टिक स्टेप बाय यू. आणि एंटरिंग द मार्केट ॲट द राईट टाईम इज फिनॉमिनली फॅन्टॅस्टिक स्टेप बाय यू. तर दोन्ही गोष्टी तुम्ही करा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला याच्यातलं सगळं स्किल कळेल. स्किल काय आहे ना, जास्त मोठं नाही आहे. ओके, हिस्ट्री जी आहे ती रिपीट होणार आहे, कारण इंडिया इज ग्रोईंग कंट्री. दॅट इज द बॉटम लाईन. इंडिया जर ग्रोथ कंट्री नसेल तर ऑब्वियसली एव्हरीथिंग फेल्स. ऑल हायपोथेसिस आर विल फेल. आपण ज्या तुम्ही कंट्रीत राहत आहेत किंवा ज्या कंट्रीचे तुम्ही जी कंट्री तुमची मातृभूमी आहे त्या कंट्रीला तुम्ही बेट लावायलाच पाहिजे. आणि इनडायरेक्टली तुम्ही तुमच्यावर बेट लावता, तुमच्या फ्युचरवर बेट लावता. ते बेट नेहमी सक्सेसफुलच होईल. ओके, तुम्ही जर कुठली गोष्ट पेरिनियल करत गेलात, चांगल्या प्रकारे करत गेलात, शिकून करत गेलात आणि कमिटमेंट असेल, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल तर यश मिळतंच. कन्सिस्टन्सी आणि करेज हे दोन मोठे C आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस 100% मिळतो. मार्केटमध्ये रिस्क आहे म्हणतात लोक, पण रिस्क रोजच आहे. रिस्क तुम्ही घरातनं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत रिस्कच रिस्क आहे आजकालच्या जगामध्ये. म्हणून काय तुम्ही जगायचं थांबता का? नाही थांबत ना. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करा, पहिल्यांदा सेव्हिंग करा. ओके, सॅलरी मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर तुम्ही त्याला जेव्हा म्हणतात बजेट, सेव्हिंग पहिल्यांदा बाजूला काढा. 20%, 30%, 25%. जर स्वतःच्या घरात राहत नसाल, म्हणजे तुम्ही वडिलांच्या घरात राहत असाल तर तुमचं सेव्हिंग तर 70% व्हायला पाहिजे. काय सगळे खर्च आईवडीलच करत असतात, तर ते 70% सेव्हिंग तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी अलोकेट करा. राईट टाईमला टाका आणि नंतर पैसे तुमच्यासाठी काम करतील. या तुम्ही पैशासाठी आत्ता काम करता, नंतर पैसे तुमच्यासाठी काम करतील. ओके, कळलं का तुम्हाला? राईट, कळेलच.